महानगरपालिका निवडणुकीच्या वातावरणात नवी मुंबईमध्ये मोठ्या राजकीय घडामोडी घडतानाचा पाहायला मिळत आहे। 15 जानेवारीला मतदान होणार आहे तर 16 जानेवारीला निकाल लागणार आहे। मात्र त्याआधीच नवी मुंबईत आता वेगवेगळ्या घडामोडी घडतानाचा पाहायला मिळत आहे। या निवडणुकीच्या काळात कोणतेही अनुचित प्रकार घडू नये यासाठी आचारसंहिता देखील लागू करण्यात येते। ही आचारसंहिता निवडणुकांच्या तारखा जाहीर झाल्यापासून ते निवडणुकांचा निकाल लागेपर्यंत सुरू राहणार आहे। मात्र या आचारसंहितेदरम्यान कोणतेही उल्लंघन केल्यानंतर यावर कठोर कारवाई करण्यात येणार असल्याचं देखील म्हटलं जाते आणि ही कठोर कारवाई होणार आहे। त्यामध्येच आता नवी मुंबईमध्ये एक वेगळाच प्रकार समोर आलाय। एका गाडीतून 16,16,000 रुपयांची रोख रक्कम घेऊन जातानाच पकडण्यात आलेलं आहे। यावर पोलिसांनी आता कारवाई सुरू केली आहे। नवी मुंबई महानगरपालिका सार्वत्रिक निवडणुका या पार्श्वभूमीवर आता आचारसंहिता लागू करण्यात आली आणि या आदर्श आचारसंहितेची अंमलबजावणी करण्यासाठी नवी मुंबई महानगरपालिकेकडून 9 ठिकाणी 27 स्थिर एसएसटी पथकं तैनात करण्यात आली आहेत आणि त्यानंतर या एसएसटी पथकांनी तपासणी देखील आणि सुरू केलेली आहे। दरम्यान या कारवाई दरम्यान रस्त्यावर एका अरेंजा कॉर्नर परिसरामध्ये एका गाडीतून 16,16,000 रुपयांची रोख रक्कम जप्त करण्यात आली आहे। यावर आता पोलिसांनी कारवाई केली आहे। मात्र निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी सुद्धा यावर मोठी कारवाई करण्यात आल्याचं म्हटलेलं आहे। या प्रकरणाची आता कसून चौकशी केली जाणार आहे। यावर कडक कारवाई केली जाणार आहे आणि आयकर विभागातील संबंधित अधिकाऱ्यांशी संपर्क साधून याबद्दलची कायदेशीर कार्यवाही देखील सुरू होणार आहे अशी माहिती प्रशासनाकडून देण्यात आली आहे।